करणारी टीम आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सलामीचे आघाडीचे बॅटर RR ऑरिये चाकणचा संघ आपण पाहिलं तर मैदानात दाखल होते. त्या टीमचा आपण ट्रान्स प्ले करतोय आणि त्याही टीमच्या खेळाडूंचं आपण खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने स्वागत करतोय. ऐकूयात RR ऑरिये चाकण संघाचा ट्रान्स. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. RR ऑरियर्स चाकणच ठरणार विजयाचा अस्सल दावेदार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री राहुल दादा कांडगे, नगरसेवक चाकण, माननीय श्री रणजित शेठ सकराम जरे, नगरसेवक चाकण, माननीय श्री प्रेम भाऊ जगताप, नगरसेवक चाकण. RR ऑरियर्स चाकण. जिद्दीचा आपला धर्मच आहे. भीतीला इथे वश केले. पुन्हा उठतो प्रत्येक संघर्षातून घडतो योद्धा आपला आहे. असाच खेळाडू एक एक आया. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाणार आहोत. आजच्या दिवसातील पहिला सामना इथे आपण पाहिलं तर सुरू होतं आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांचं सुंदर समालोचन आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात. पहिल्या डावासाठी आदरणीय प्रवीण गायकवाड सरांना O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. दिवसाची सुरुवात सफल झाले आणि सफल देखील होताना पाहायला मिळतात. नो बॉल वरती षटकार, 6 धावा. कुणाल खोंडच्या बॅट मधून फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. चाकण विरुद्ध कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी या दोन टीमच्या दरम्यान सामना क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. राईट एम राऊंड द विकेट. चेंडू निसटतोय, सटकतोय लॉंग स्टॉपच्या दिशेला. वाईड +4 म्हणजे भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. कोणत्याही प्रकारचा चेंडू न टाकता 12 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. RR ऑरियर चाकण 12 धावा धावपलकावरती लागतायत. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉर्ट लाईन चेंडू पुन्हा एकदा पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. त्या बाजूला कुणाल खोंड ही जोडी 2 चेंडू 10 वरती कुणाल खोंड खेळतोय. खरं तर अनेक शतक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो कुणाल खोंड. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं रोहित शर्माच्या शतकांपेक्षा द्विशतकाची जशी वाट पाहिली जाते तसे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शतकांची वाट पाहिली जाते कुणाल खोंडच्या. आणि अनेक शतक त्यांनी आपल्या नावावरती केलेत. चांगली सुरुवात, यावेळेला कट केला, डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. विदाउट लॉस 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना विजय पावले बॉलिंग ट्रॅक वरती ISPL स्टार. खरं तर महाराष्ट्र रणजी या संघापर्यंत ज्या खेळाडूनं मजल मारली, ISPL मध्ये सगळ्यात महागडा खेळाडू जो ठरला तो विजय पावले. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरची अनेक मैदानं या गोलंदाजानं दणानून सोडलेली आहेत. आणि आपण पाहतोय आज आयकॉन म्हणून आपल्या क्रीडांगणावरती खेळत असताना विजय पावले 20 धावा धावफलकावरती बिनबाद. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना फुलटॉस, यावेळेला डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा जातोय. नो बॉल आणि येतोय चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. माननीय शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा बिनबाद. यावेळेला लॉफ्ट केला, एक मोठा गॅप आहे, मोठी दरी आहे. चेंडू एक टप्पा घेतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. कुणाल करतोय धमाल. खरं तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. 6 चेंडू 22 वरती कुणाल खोंड नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा. बॅटची कडा यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल कंप्लीट केली जाते, सिंगल पूर्ण होते. टोटल वरती नजर टाकली तर 30 धावा धावफलकावरती विजय पावलेचं हे षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. थोडासा महागडा खरं तर ठरताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीचा अभ्यास करण्यासाठी थोडासा वेळ प्रत्येक नवीन खेळाडूला जाईल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. परंतु प्रत्येक जण बहरदार खेळ करण्यासाठी सज्ज आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहतायत. 30 विदाउट लॉस षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलायन एका बाजूला नकार येतोय, परंतु पहिल्या षटकात तब्बल 31 धावा धावफलकावरती लागता येतात. षटक क्रमांक पहिलं संपतंय. टोटल 31 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटूंची
प्रशांत भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती आहे अजय राजपूत, तर प्रशांत भोईर हे महत्त्वाचं षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला बॅटची काढा लागली आहे. डीप थर्ड मॅनचा शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी या करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजित सातकर हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाही. बरंचसं क्रिकेट आपल्या कारकिर्दीत अजित सातकर यांनी मात्र खेळून काढले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना धावा स्कोर कार्डवरती 32 बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल खोंड आज लक्षवेधी कामगिरी करतोय. 7 चेंडूचा सामना केला, 23 वरती नाबाद आहे. आक्रमक अंदाजामध्ये, स्फोटक अंदाजामध्ये, अटॅकिंग माइंडनं तो अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडतोय. यावेळेला एक्सप्रेस बॉल, खरं तर बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल प्रस्तुत केला, निर्धाव चेंडू त्या ठिकाणी टाकला जातोय. टोटलवरची नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 32 धावा बिनबाद. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. ओ हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. अवांतर एक धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेट टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यॉर्न्स कडून अवांतरची एक रन. 33 धावा धावफलकावरती. ओ या वेळेला देखील गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि या रिव्यू त्या ठिकाणी घेतला जातोय. वाईट साठी या खरं तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. फेअर डिलिव्हरी बिनबाद 33 धावा. ओव्हर क्रमांक दुसरं मार्गस्थ. 9 चेंडू 23 वरती कुणाल खोंड एका मॅरेथॉन इनिंगकडे वाटचाल. खेळ झुंजार लढवई यांचा खेड तालुक्यामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अफाट परिश्रम, अफाट मेहनत आमचे संयोजक घेत आहेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, इरादा होता पक्का, लगावला शानदार छक्का. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. डावखुरे हाताचा तेजपुंज ताराक. बॅट तळपली एक, यावेळेला कट केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा पोहोचेल खणखणीत चौकारासाठी. ही खासियत आहे, ही ताकद आहे कुणाल खोंडची. चौकार, भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. RR ऑरियर चाकण बिनबाद 43 धावा, तर व्यक्तिगत 33 धावांवरची नाबाद कुणाल खोंड. मिस टाइम थोडासा होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाईल ती सिंगल. हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेटवीरांचा. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. महाराष्ट्रातील नामांकित आयकॉन आहेत. तालुक्यातील स्थानिक खेळाडू देखील जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळतात. कालचा दिवस आपण पाहिला, अतिशय रंगतदार लढती क्रिकेट प्रेमींनी पाहिल्या. तर आज दुसरा दिवस. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. खरं तर प्रत्येकाचा जीव की प्राण आहे क्रिकेट. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, क्रिकेट थांबायला तयार नाही. आणि सुंदर आयोजन या ठिकाणी या खेड तालुका प्रीमियर लीगचं सर्व क्रिकेटचे रसिक पाहता येता. विजय पावले बॉलिंग ट्रॅकवरती.
प्रभावी कामगिरी नेहमीच राहिली आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. लेदर क्रिकेट देखील प्रभावी खेळलं विजय पावले यांनी. त्या पाठीमागे त्यांचा फिटनेस आहे, जिद्द आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. आणि आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरची अनेक मैदानं विजय पावले गाजवताना पाहायला मिळतोय. लॉफ्ट केला यावेळेला शतरक्षक चेंडूच्या खाली. वॉट अ कॉट, अप्रतिम झेल. पप्पू पुळेकर त्या ठिकाणी टिपत असताना आपण पाहतोय विकेटचं पतन. विजय पावले यांना मिळतं यश. कुणाल खोंड परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. पहिल्या षटकात खरं तर तोडफोड चालवली होती या कुणाल खोंडनं, परंतु जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर विजय पावलेनं पुढच्या षटकात दिलं आणि कुणाल खोंडला धाडलं पॅव्हिलियन मध्ये. खूप महत्वाची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. 44 वरती पहिला धक्का. चांगला खेळ करत होता कुणाल खोंड, परंतु आता अक्षय टावरे बारामती मोरगावचा असणारा हा खेळाडू सद्यस्थितीला महाराष्ट्रातील अनेक मैदानं आपल्या दर्जेदार फलंदाजीनं गाजवतोय आणि आयकॉन म्हणून प्रचंड मोठी मागणी आहे अक्षय टावरेला. आज स्मार्ट विलेज आंबेठाणच्या या क्रीडांगणावरती खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय अक्षय टावरे. आयकॉन टू आयकॉन अशी झुंज आपल्याला पाहायला मिळते. समोर विजय पावले. स्लोअर वन, त्यावरती पिकअप शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अक्षय टावरेचा जलवा. दमदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. याच बरोबर संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती पोहोचलाय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. 51 धावा धावफलकावरती विजय पावले. हे महत्वाचं षटक हाताळत असताना लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी. आमचे संयोजक बापू शिंगाडे त्या ठिकाणी ते कुपन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. अशोक शिंगाडे दोघांकही कुपन उपलब्ध आहेत. फक्त 20 रुपयाचं मित्रांनो कुपन खरेदी करायचंय आणि प्रत्येक दिवशी एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी तुम्हाला नक्कीच जी असणार आहे. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. विकेटचं पतन विजय पावलेला मिळतंय. आणखीन एक यश. फलंदाज बाद. क्रिकेट हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. मोबदल्यात 2.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातो आहे. किरणदादा कड त्यांचे सगळे सहकारी अफाट परिश्रम मेहनत घेत आहेत ही क्रिकेटची स्पर्धा सक्सेस करण्यासाठी. खरं तर आजचा हा दुसरा दिवस संपन्न होत असताना महाराष्ट्रातील तारे सितारे या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्थानिक खेळाडू देखील दमदार कामगिरी खरं तर या क्रीडांगणावरती करत असताना खेड तालुका प्रीमियर लीग पहिल्यांदाच दिवस रात्र स्वरूपातील क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. RR वॉरियर चाकण विरुद्ध कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोयाळी या दोन टीमच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आमचे दत्तशेठ शेवळे देखील या ठिकाणी उपस्थित नियोजन करण्यामध्ये फार मोठा हातभार त्यांचाही आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा धावफलकावरती सगळे युवक आमचे संदीपजी रौंदळ असतील. 51 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजय पावले. चांगलं कमबॅक. एक षटकार निश्चित आला परंतु महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यानं घेतल्यात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे. प्राप्त केली जाते ती सिंगल. दुसऱ्या धावेसाठी पलायन चपळाई पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. वेल रनिंग बिटवीन द विकेट. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकली 53 धावा
3 ओव्हरचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा धावफलकावरती. गावागावान खुला मैदान 4-6ची होते धमाल. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की. धावा 53. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुंदर मैदान, सकल मैदान, कुठेही डिक्लेरेशन झोन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फुल हे ग्राउंड आणि त्यावरती खरं तर हा थरार चालू आहे. मैदान एक अशी जागा आपल्या अवलिया विचारांना प्रेरणा मिळणं, बदल घडवण्यासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना साकारता येतात आणि ती जागा म्हणजे मैदान. त्या मैदानावरती चालू आहे खेड तालुका प्रीमियर लीगचा हा सोहळा. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार, रिवर्स परंतु शतरक्षक चेंडूवरती या पोहोचलाय. कलेक्शन सुरेख आहे आणि त्यानंतर मात्र प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव धावफलक 54 वरती. जेथे खेळात घडणारा संघर्ष नेहमी जीवनात येणाऱ्या अडचणींसोबत लढण्याची प्रेरणा देतो आणि या ते ताकद देणारं ठिकाण, ते लढण्याचं ठिकाण म्हणजे मैदान. आयुष्यात येणारे सुखदुःख नेहमी सावली सारखे ज्या ठिकाणी आपले मित्र उभे राहतात ते मित्रांचं उगमस्थान म्हणजे मैदान. आणि आमचं परम मित्र अमित राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. या अगोदर सचिन बर्गे यांचं देखील झालेलं आगमन. खेड तालुक्याचं क्रिकेट या सगळ्या खेळाडूंनी खरं तर गाजवलेलं आहे. मनापासून स्वागत असेल. 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 षटकाचा खेळ संपला. प्रशांत 66 धावा, षटक चौथं मार्गस्थ आहे. प्रशांत भोईर बॉलिंग ट्रॅकवरती 2 चेंडूवरती 2 षटकार आतापर्यंत येताना आपण पाहिले. कमी गतीनं टाकला होता, फ्लॅट बॅटेड परंतु यावेळेला असेल चौकार. 4 रन. 70 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सुशांत भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपरा शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 70 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातो आहे. बॅट निसटली हातातून यावेळेला. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहे 70. 4 ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. RR ऑरियर चाकण षटकाची समाप्ती. हॅलो चेक. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाचे कॅप्टन अमित राऊत, रासे गडाचवाडी 11चे कॅप्टन अमर गोरे या दोन्ही संघनायकांना विनंती आपण प्लेइंग 11 देण्यासाठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन आमची विनंती आहे. अजूनही दोन्ही कॅप्टननी प्लेइंग 11 देण्यासाठी संपर्क केला नाही, त्यामुळे कॅप्टन अमित राऊत, कॅप्टन अमर गोरे या दोन्ही संघनायकांना आमची विनंती आपण प्लेइंग 11 देण्यासाठी आपण संपर्क करा. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररकडे आपले प्लेइंग 11 सुपूर्द करा आणि टॉससाठी संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. कॅप्टन अमित राऊत, कॅप्टन अमर गोरे या दोन्ही संघनायकांना आमची विनंती आहे. या ठिकाणी भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाचे संघमालक अंकुश शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. ज्यांनी आपल्याला विकेटसाठी ट्रान्सचं सौजन्य केलं. एलवाडीचे प्रतिथेश उद्योजक आदरणीय दिनेश भाऊ गाडे पाटील उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून स्वागत आहे. खास मावळ तालुक्यातील देऊळगाववरतून ही स्पर्धा पाहण्यासाठी हॉटेल सिद्धेश्वर डेअरीचे ओनर आदरणीय धनराजभाऊ पाटील उपस्थित आहेत. संकेत उर्फ चिनूभाऊ काळोखे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. नुकतेच त्यांचं शुभागमन होते आदरणीय युवराजदादा कडू आपण उपस्थित झालात. आपलं स्वागत आहे. विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आणि दोनही कॅप्टनना विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. अजूनही दोनही कॅप्टननी संपर्क केला नाही, त्यामुळे दोनही संघनायकांनी शेवटची विनंती आहे. गो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सर. 5व्या षटकाला प्रारंभ. 70 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला ढकलून दिला प्रशांत. चेंडूवरती चूक करतोय आणि चुकीला माफी नाही. येतोय चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपरा शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत
चौकार. फोर लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला अक्षय टावरे अगदी आपण पाहतोय मिस टाइम थोडासा फटका होताना जो पाहायला मिळाला. महाराष्ट्रातली अनेक मैदानं खरं तर ही खेळाडू गाजवताना पाहायला मिळत आहेत. आज सगळे खेड नगरीमध्ये खेड तालुका प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि आपला दर्जेदार परफॉर्मन्स द्यायचा, आपली 100% द्यायची असा प्रयत्न शानाला करतायत. एक धाव घेतली जाते. 75 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 2 विकेट. 5व्या षटकाला झालेला प्रारंभ. 5वं षटक मार्गस्थ आहे. किरंकड हे महत्वाचं षटक टाकत असताना यावेळेला चांगला पिकअप केला. पिकअप शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला. दमदार आणि शानदार षटकार. सुशांत भोईर ऑन फायर. जबरदस्त धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 81 धावा धावपलकावरती. सुशांत भोईरची बॅट तळपताना पाहायला मिळते. खेळ झुंजार लढवई यांचा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सुशांत भोईर पहा पुन्हा एकदा लॉफ्ट केला. यावेळेला वाईडिश लॉंग ऑनला दे घुमा के सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. पश्चिम पट्ट्यामधील अपकमिंग रायझिंग स्टार खेड तालुक्यातीलच असणार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुशांत भोईर. खरं तर अनेक स्पर्धा सद्यस्थितीला गाजवतोय, परंतु भविष्यात खरं तर खेड तालुक्याचं नाव महाराष्ट्रात रोशन करताना पाहायला मिळेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. सुशांत भोईर जबरदस्त तडाखेबाज फलंदाजी करतोय. अटॅकिंग माइंड खरं तर तो तुटून पडताना पाहायला मिळतोय गोलंदाजांवरती. 9 चेंडूसह 30 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय सुशांत भोईर. ओ यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. किरंकड यांनी देखील जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं. लाकूड तोड गोलंदाजी, त्रिफळा उद्ध्वस्त. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. अंतिम षटक, शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 5 ओव्हर 87. सुशांत भोईर, एकदा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या सुशांत यांच्यासाठी आपण वाजूयात. तालुक्यातील खेळाडू आहे, प्रभावित केलं, लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळाला सुशांत. लास्ट ओव्हर टू गो. RR ऑरियर चाकण विरुद्ध खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटू 87 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 ओव्हरची होती समाप्ती. 6व्या षटकाला प्रारंभ. काळूराम नवले हे अंतिम षटक टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये. 87 लॉस ऑफ 3 विकेट. 6व्या षटकाला प्रारंभ, 6व्या षटकाला सुरुवात. यावेळेला अगदी आपण पाहतोय आसमान दाखवलंय चेंडूला, परंतु शतरक्षक चेंडूच्या खाली आला आणि अवघड झेल सोपा केला. अर्थात विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी.
टायमिंग वाजवायची गोष्ट आहे आणि परफेक्ट टायमिंगला खरं तर संगीत त्या ठिकाणी वाजवतात आमचे डीजे. त्यांनाही आम्ही धन्यवाद देऊ. 87 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 5 चेंडू या इनिंगमधले जे बाकी आहेत. एक संघ ब्ल्यू जर्सीमध्ये दिसतोय, एक येलो जर्सीमध्ये नक्कीच आपल्याला दिसताना जो पाहायला मिळतोय. आणि येलो आणि ब्ल्यू म्हटलं की पुन्हा एकदा विषय चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडे जातो. परंतु मी त्यापुढे जाऊन सांगेल ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्याकडे देखील खरं तर विषय जातो. हे कलर नक्कीच समोर दिसल्यानंतर टोटलवरती नजर टाकली तर 88 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवरती जे चालू आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पहिली वाहिनी आदरणीय संतोष नाणेकर सर यांनी आणली. सद्यस्थितीला आता अनेक वाहिनी या टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रेक्षेपणासाठी काम करतायत, परंतु पहिला मान संतोषजी नाणेकर यांना जातोय आणि त्यांची वाहिनी या ठिकाणी काम करते. अतिशय सुरेख HD क्वालिटीमध्ये लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचा चालू आहे. 88 वरती 4 गडी बाद. 4 चेंडू शेवटचे बाकी असतील या अंतिम षटकातील. चला नेक्स्ट बोट कॅप्टन आपण उपस्थित राख. लोअर फुल टॉस वळवला त्या ठिकाणी मनगटाचा उपयोग करून. 1 धाव कंप्लीट होती, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होते. 89 धावा धावपलकावरती. 5.3 षटकाचा खेळ संपला. काळूराम नवले हे महत्वाचं षटक हाताळत असताना खेळ झुंजार लढवय्यांचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकोणनव्वद धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खास मुंबईवरून आमचे मार्गदर्शक मित्र प्रशांत यादव आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय. खरं तर आपल्या कारकिर्दीमध्ये प्रशांत यादव सरांनी देखील बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे आणि ते खास मुंबईमधून लाईव्ह या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये. 91 लॉस ऑफ 4 विकेट अंतिम षटक मार्गस्थ असताना यावेळेला पुल केला आणि सक्सेसफुल देखील होईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर इराणा होता पक्का. लगावला शानदार छक्का. सौरभ जाधवचा जलवा. छेरन फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. लॉस ऑफ 4 विकेट. 5.5 षटकाचा खेळ संपला. काळूराम नवले हे महत्वाचं षटक हाताळत असताना 3 चेंडू 9 वरती सौरभ जाधव खेळताना पाहायला मिळतोय, तर धनंजय 1 बॉल 1 वरती खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. खोलवर टप्प्याचा टाकलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेला खेळून काढला. दुसऱ्या धावेसाठी पलायन. सपळाई पाहायला मिळते. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा प्रचंड मोठा उच्चांक 6 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 99 आणि टार्गेट असेल 100. या स्पर्धेतील सर्वोच्च स्कोर 99 बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 100 धावांचं लक्ष. चला नाणेफेक होतीये टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय आणि त्या ठिकाणी खेड तालुक्यातील सितारेही चमकणार. मान्यवरांसह प्रेक्षकही आनंद लुटणार. खेड तालुक्यात दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा रंगणार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणारे क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत. दमदार स्वागत. एक सूचना आहे सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांसाठी. काल या मैदानात एक सोन्याची चेन हरवलेली आहे. नजर चुकीनं कोणाला सापडले असेल तर आपण
ती क्षमा करा. योग्य ते बक्षीस देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. काल नचर चुकीनं एका लहान मुलाकडनं त्या चैनीचे काही लहान लहान तुकडे तुकडे करण्यात आलेत. त्याचे काही पार्ट सापडलेले आहेत, परंतु अजून जर कुणाच्या नजरेत ते काही पार्ट जर आले किंवा काही जर तुम्हाला सोन्याची वस्तू या ठिकाणी भेटली तर आवर्जून आपण आयोजक कमिटीकडे क्षमा करा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये क्षमा करा. तुम्हाला योग्य ते बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आपल्याच खेड तालुक्यातील एक खेळाडू आहे, त्यांची ती चैन होती. लहान मुला ती समजली नाही की ती सोन्याची आहे म्हणून त्याच्याकडनं तिचे काही तुकडे करण्यात आले, काही पार्ट सापडले, काही तुकडे सापडलेले आहेत. परंतु अचूक जर कोणाला सापडले नजर चुकीने या मैदानावरती सामने पाहत असताना फिरत असताना तर विनंती आपण आवर्जून कॉमेंट्री बॉक्सकडे किंवा आयोजक कमिटीकडे जमा करा. आपल्याला योग्य ते बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलंय. टॉस या ठिकाणी आपण करतोय. टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आवर्जून आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाचे संघमालक सन्माननीय अंकुश शेठ गायकवाड यांना विनंती करेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुंबई पोलीस अक्षय दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल आपण टॉस साठी या. वहागावचे युवा उद्योजक ममतेश नवले आपण उपस्थित आहात. आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. ट्रान्सप्लेकर सुमित RR ऑडियन्स. विनंती आपण टॉस साठी चला. मान्यवरांना विनंती आपण टॉस साठी चला. लगेच आपण टॉस या ठिकाणी करतो. या मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. सुरेश भाऊ गायकवाड आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण मान्यवरांचे शुभास्ते करतोय. आवर्जून उपस्थित असणारे अरुण भाऊ सोरगे आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. आपले शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी बिस्लरी पाणी बॉक्सचे सौजन्य दिलेलं आहे प्रोफेशनल वॉटर पंपिंग सिस्टीमचे ओनर पहिला अविनाश शेठ मुख्य आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. या सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय. आणि जसंही दुसरं सत्र आता चालू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील याच तालुक्यातील समालोचक विशाल कालेकर सर. यानंतर आपल्या समवेत जोडले जातील दुसऱ्या इनिंगसाठी. तर टॉस बॉक्समध्ये खेडभूषण उत्तम सावंत सर त्या ठिकाणी जोडले जातील सन्माननीय मान्यवरांच्या समवेत. दोन्ही संघनायक आपण टॉस साठी या. अमर गोरे कॅप्टन अमित राऊत आले तर आपण नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस या ठिकाणी केला होते. आजच्या दिवसातील सेकंड मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. टॉस या ठिकाणी आपण करतोय. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये टू कॉम बॉक्स. थँक्यू उत्तम सर. मॅचला देखील आपण इथे सुरुवात करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण दुसऱ्या पर्वामध्ये इथे संपन्न करतोय. आणि स्पर्धेचा इथे सायंकाळच्या सत्रामध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये उपस्थित सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. यस, या दरम्यान चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण त्या दरम्यान पाहायला मिळतील. चेंडू अडवला जाईल. कुठल्या प्रकारची धावड असेल पहिल्या षटकामध्ये आयकॉन इथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षय तावरे. तर दुसऱ्या बाजूला संघाचा संघनायक ऑन साईड इथे आपल्याला प्रशांत भोईर जो पाहायला मिळेल. या दरम्यान पुन्हा एकदा खुल्या टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. जमिनीला समांतर असेल. क्षेत्ररक्षक भूषण वाटेकर त्या दरम्यान तिथे पाहायला मिळतात. एक सिंगल घेतली जाईल आणि धावफलकावरती इथे आपण पाहतोय श्री गणेश होईल. एक धाव इथे धावफलकावरती पाहायला मिळतोय. स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसरा इथे मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच
खरं तर दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर उभे आहेत. निश्चितच ऑल इंडिया ओपन मधील दिग्गज आयकॉन खरं तर ISPL स्टार आजच्या दिवसामध्ये खूप सारे पाहायला मिळत आहेत आणि चर्चा देखील खूप सारी सुरू होती की आजच्या दिवसामध्ये बरेचसे आयकॉन हे डावखुरे हाताचे विध्वंसक बॅटर आहेत आणि त्यातील हा एक ऑनसाईक दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये होतील तयार. आखूड टप्प्याचा चेंडू फटका खेळलाय. तिथे मात्र दूरवरती चेंडू पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली जाईल. निश्चितच फटका घेण्याचा प्रयत्न तिथे होता. बॅटवरती चेंडू व्यवस्थित मिडल होऊ शकला नाही आणि त्यावरती मिळणारे एक सिंगल. पहिला षटक खरं तर अक्षय तावरेचं इथे अप्रतिम पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात आहे. प्रतिस्पर्धी संघाने देखील आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या महत्त्वपूर्ण षटकांमध्ये धावा जमवल्या होत्या आणि इथे जर पाहायला गेलं तर अक्षय तावरेनं केलेली एक अप्रतिम सुरुवात इथे निश्चित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन साईड पुन्हा एकदा संघनायक प्रशांत भोईर होतील तयार. या दरम्यान वेगवान भन्नाट वेग नो बॉल. निश्चितच इथे एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल. येणाऱ्या बॉलवरती मोठी संधी आहे. त्या संधीचं सोडणं खरं तर इथे प्रशांत भोईरला करावं लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्यात. या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती बनतील दर्शक. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा मिळतील. चौकार भिडू दे साऱ्या माननीय दीपरा शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आणि त्यासाठी या पद्धतीची फलंदाजी बॅटिंग होणं फार महत्वाचं असणार आहे आणि त्याची सुरुवात खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. प्रशांत भोईरच्या बॅटमधनं दुसऱ्या डावातील पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा तयार. इथे देखील खोल टप्प्याचा चेंडू होता त्याला खोदून काढले. क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतील. तोपर्यंत दुसरा धाब्याचा प्रयत्न देखील इथे मैदानाच्या आतमध्ये झाला आणि 2 धाबा ज्या दिशे मैदानाच्या आतमध्ये पडून पुढे केले जात आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सप्लाय धाव फलकावरती आणि स्कोर कार्डवरती बिनबाद 9 धावा. टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कॉल केला होते मान्यवरांचे शुभ असते. कॅप्टन अमित अमर कोण कॉल करते 6 ओव्हरची मॅच? कॉल कोण करते? अमित राऊत कॉल करतायत. ओके टॉस केला होतोय. हेड कॉल टेल इट इज. कॅप्टन अमर गोरे टॉस जिंकतायत. नाणेफेकीचं कौल या ठिकाणी जिंकलायत. अमर काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू आधी. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर किती धावांपर्यंत रोखल प्रतिस्पर्धी दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाला आणि कोणकोणते आयकॉन आज संघातून खेळतील काय सांगशील? आयकॉन आमचे शिरू लोहार आणि निहाल टुटुंब सहमत आहे. त्याच्यामुळं आम्ही फिल्डिंग म्हणजे घेतली आहे आणि त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू कारण की कालच्या मॅची बघितल्या आम्ही 70-80 रनच्या आसपास म्हणजे होताच स्कोर तर आम्ही त्याच आसपास त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील आणि किती आतुर होता ही स्पर्धा खेळण्यासाठी काय सांगशील? आयोजक खरं चांगले आहेत. त्यांचं खूप म्हणजे त्यांनी ह्यावेळेस ते नाईट टुर्नामेंट भरवल्यामुळे त्यांचं खूप आभार कारण की त्यामुळं आम्हाला डे नाईटच्या टुर्नामेंट खेळायला अनुभव जरा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा. अमर गोरे होते. अमित राऊत आपल्या समोर आहेत. टॉस पराभूत आहे. प्रथमतः बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट असेल? 80 धावापर्यंत जाण्याचे टार्गेट प्रयत्न करू. स्पर्धा खेळण्यासाठी किती आतुर होता संघ मालक आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल आणि कोणकोणते आयकॉन संघातून आज खेळणार आहेत काय सांगाल प्रेक्षकांना? माझ्यात आयकॉन महेश नानगुडे आणि सुहास पवार आहे. स्पर्धा तर आम्ही 15-20 दिवस झालं आम्ही इकडं प्रॅक्टिसला पण 5-6 वेळा आलो. आम्हाला खूप ही प्रदर्श खेळायची इच्छा होती. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहेत. मान्यवरांचा आभार. दोन्ही कॅप्टन शुभेच्छा. टॉस जिंकलाय. RK स्पोर्ट फाउंडेशन रासे काडाचवाडी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया तिथून विशाल कालेकर सरांना. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. 15 धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. दिनू कांबळेच्या बॅटमधनं एक दिमागदार फटका पाहायला मिळाला. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढे एकदा तयार. या दरम्यान देखील फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. बॅटवरती चेंडू इतर जे पाहायला मिळत नाही. खरं तर एक मोठी धावसंख्या आहे. 100 धावसंख्या या मैदानावरती पार करायची अर्थात प्रतिस्पर्धी संघासमोर फलंदाजीतील गुणवत्ता ही दिसणं फार मोठी गरज आहे आणि बॅटिंग मधनं खरं तर फलंदाजीतनं धावा येणं फार गरजेचं असणार आहे. ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा सरळ बॅटनं दर्जेदार
दिमागदार दिनू कांबळेच्या बॅटमधून आलाय ताबडतोब फटका षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार साठी सातत्यानं ओळखला जातो दिनू कांबळे आणि त्यानं ती फटकेबाजी सुरू केली परंतु पुढच्या चेंडूवरती जशा असताचा प्रत्युत्तर बिग विकेट गॉन मुरली मछली जाल में फलंदाजी इथे दिनू कांबळे बॅक टू द पवेलियन क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची कामगिरी करतोय खरं तर एका चांगल्या तगड्या संघाच्या समोर या पद्धतीची गोलंदाजी अर्थात त्या गोलंदाजीतील गुणवत्ता खरं तर मैदानाच्या आतमध्ये दिसताना पाहायला मिळते आणि खास करून महत्वाची बाब जर पाहायला गेली तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ही सुरुवात अर्थातच निश्चित एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते परंतु प्रतिस्पर्धी संघाला मात्र इथे फलंदाजीतील गिअर शिफ्ट करावा लागेल निश्चितच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ती फटकेबाजी ते चौकार षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं असणार आहे तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय पावले याचा आयकॉन त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ISPL स्टार विजय पावले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील तर गोलंदाज इथे दुसऱ्या षटकामध्ये या दरम्यान रिव्हर्स स्विचिड फटका मैदानाच्या आतमध्ये दिमागदार वन बाउन्स चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे विजय पावलेच्या बॅटमध्ये आलाय खणखणीत चौकार 4 धावा भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार 2 षटकं इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपली जाईल 25 धावा धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत कैलासवासी नंदाई विवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोळे आज संघ मैदानाच्या आतमध्ये 100 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय RR वॉरियर्स चाकण हा संघ मात्र ती धावसंख्या डिपेंड करताना पाहायला मिळतोय परंतु मागच्या षटकामध्ये खरं तर त्या धाबा येताना पाहायला मिळाल्यात परंतु धाबेतील आणि निश्चित फलंदाजीतील सातत्य येणाऱ्या 24 चेंडूमध्ये फार महत्वाचं असणार आहे आणि समीकरण कॅल्क्युलेशन गणित गुणोत्तर जर पाहायला गेलं तर उर्वरित शेवटचे 24 बॉल आणि 75 धाब्यांची गरज आहे अजूनही संघाचा संगणक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळेची पाहायला मिळेल त्यानंतर विजय पावले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या बॅटमध्ये एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला आहे अर्थात बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होणं त्या पद्धतीची ही फार गरजेची असणार आहे तर षटक क्रमांक 3 ला सुरुवात आयकॉन अक्षय तावरे या दरम्यान हा चेंडू देखील इथे मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवत आहेत बॅट बॉल आहे एक अवांतर धाबे इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च होताना पाहायला मिळतील दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर संघाचा संगणक इथे आपण पाहतोय प्रशांत भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय अष्टपैलू खेळाडू आहे या दरम्यान बॅटना फटका चेंडू मिडल ऑफ द बॅट थेट पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे प्रशांत भोईरच्या बॅटमध्ये आलाय षटकार 6 रन फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार फलकावरती इथे उभं राहताना पाहायला मिळतात एका गड्याच्या बदल्यामध्ये 23 बॉल अजून 68 धाब्यांची गरज इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळते पॉईंट डिसमध्ये चेंडूवरतील एक सिंगल येताना पाहायला मिळते कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं असणार आहे एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर अक्षय तावरे देखील फलंदाजापासून चेंडू दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला तिथे एक सिंगल धाव खर्च करतोय आणि 33 धावा इथे मात्र धाव फलकावरती येताना पाहायला मिळतात विजय पावले बडे मॅच का बडा खिलाडी आज कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खरं तर मोठी करणं फार गरजेचं असणार आहे अजूनही मॅच जर पाहायला गेली तर दोन्ही संघांच्या पाड्यामध्ये समांतर आहे परंतु जिंकणार कोण हे पाहणं फार गरजेचं आहे या दरम्यान नेत्रदीपक क्रिकेटचं सौंदर्य खुलवतोय विजय पावलेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा येतोय खणखणीत दणदणीत चौकार 4 धावा भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार
चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. 37 धाबा फलकावरती उभे राहताना पाहायला मिळते. अक्षय तावरेवरती खूप मोठं आक्रमण. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. चेंडू पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजय पावले मैदानाच्या आतमध्ये आग बरसतोय. षटकार 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 43 धाबा धावफलकावर देतात. आता प्रतिस्पर्धी संघाच्या समोर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आणि त्या प्रश्नांचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये कोण देणार हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. एका बाजूनं विजय पावलेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळवते, दुसऱ्या बाजूनं प्रशांत भोईरनं देखील ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय तावरे मैदानाच्या आतमध्ये अडचणीमध्ये सापडले गेलेला आहे. तर धावफलकावरती 43 धाबा, शेवटचे 20 बॉल, 57 धाब्यांची गरज. या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतोय. अक्षय तावरे बारामती शहराला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सांगली एक्सप्रेस या नावानं सातत्यानं परिचित असणार आयकॉन ISPL स्टार विजय पावले. एक मोठी बॅटल मैदानाच्या आतमध्ये निश्चित जी पाहायला मिळते. पुढे एकदा तयार. या दरम्यान स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू अक्षय तावरेनं मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकलेत आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलंय आणि षटकाची देखील इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होईल समाप्ती. 3 षटका संपलीत धावफलकावरती. 43 धाबा, 1 गडी बाद. उर्वरित शेवटचे 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 3 षटके अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. 57 धाब्यांची गरज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं देखील आम्ही या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. 3 षटका इथे संपल्यानंतर एक मोठी फाईट आता येणाऱ्या उर्वरित 3 षटकांमध्ये पाहायला मिळेल. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा इथे पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वामध्ये क्रिकेटची स्पर्धा इथे संपन्न होताना पाहायला मिळते आणि निश्चितच दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस आणि पहिली मॅच सायंकाळच्या सत्रामध्ये निश्चित दर्जेदार रंगताना पाहायला मिळते. शेवटचे 18 बॉल कोणता संघ मैदानाच्या आतमध्ये जिंकेल ते येणारे 18 बॉल मैदानाच्या आतमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देतील. परंतु एका बाजूने विजय पावले आणि प्रशांत भोईरला ती कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं असणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर सर्वोच्च धावसंख्या असणारी ही मॅच, हा सामना खरं तर इथे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय. तब्बल 100 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. उर्वरित आता 18 बॉल 57 बनवायच्यात. शेवटचे 18 बॉल आणि 57 धाव्यांची गरज. ही मॅच खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार की नाही हे पाहणं तितकं फार महत्वाचं असणार आहे. कारण की मागच्या 2 षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजांनी काय कमालीची फटकेबाजी केली आहे, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेली आहे. आणि पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय 4थ्या षटकाला होईल सुरुवात. षटक क्रमांक 4 मध्ये धनंजय दुर्गुडे इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 4थ्या षटकासाठी केले आमंत्रित. एका बाजूनं सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की क्षेत्रक्षणामध्ये देखील व्यूहरचना बदलली जाते. एका बाजूनं धाबा रोखायच्यात आणि एका बाजूनं धाबा बडवायच्यात. कारण की स्पर्धेमध्ये प्रतिष्ठा ही फार महत्वाची आहे आणि ती प्रतिष्ठा इथे पणाला लागली आणि त्यासाठी दोन्ही संघांमध्ये एक तुंबळ युद्ध पाहायला मिळतोय. या दरम्यान आखूड टप्पाचा बॉल, त्याचा घेतलाय खरपूस समाचार. प्रशांत भोईरच्या बॅटमधून आलाय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धाबा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये उभ्या राहताना पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन या 17 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि 51 धाबा बनवायच्यात. प्रशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्यानं 9 चेंडू आतापर्यंत खेळलेत, 20 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 5 चेंडू विजय पावले खेळलेत, त्यांच्या बॅटमधून 14 धाबा आल्यात. अर्थात एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळते.
पुन्हा एकदा इथे फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला झेल विकेटचं पतन दुसरा फलंदाज संगणक प्रशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये होतील झेलबाद क्रिकेट म्हणजे तो संपला माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती आणि ती पार्टनरशिप इथे बिल्ड करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज धनंजय दुर्गुडेनं मैदानाच्या आतमध्ये ती कमाल केलेली आहे तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील सागर मोहिते हा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूने विजय पावले देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि विजय पावले जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत निश्चित विजयाची खात्री तो मात्र संघ देऊ शकतो परंतु दुसऱ्या बाजूला देखील प्रतिस्पर्धी संघाला मात्र आता मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलेला आहे शेवटचे 16 बॉल आणि 51 धाब्यांची गरज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते 16 बॉल शेवटचे शिल्लक आहेत विजयासाठी 51 धाब्यांची गरज 49 धावा धावफलकावरती आल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये जे निश्चित मार्गस्थ आहे चांगली मॅच चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कोण जिंकणार सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील ही पहिली मॅच इथे सायंकाळच्या सत्रामध्ये पाहतोय पुढे एकदा तयार फुल टॉस बॉल फटका मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहेत एक सिंगल धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि विजय पावले यांना देखील कळवलं की स्ट्राईक त्यांच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे आणि निश्चितच खरं तर त्या खेळाडूमध्ये खूप मोठी क्षमता आहे खूप मोठी गुणवत्ता आहे सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यानं क्रिकेट गाजवलंय सांगली एक्सप्रेस नावानं सातत्यानं आपण त्यांना ओळखतो आणि आज मात्र या मैदानावरती त्यांची बॅट तळपणं ही फार गरजेची बाब आहे आतापर्यंत कमालीची बॅटिंग झालेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळामध्ये ती बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये होणं फार गरजेचं असणार आहे पुन्हा एकदा तयार या दरम्यान ब्लॅक होल चांगला चेंडू अप्रतिम दर्जेदार भन्नाट वेग खरं तर चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय कौतुक करावं लागेल गोलंदाज देखील कारण ती मागच्या षटकापर्यंत बॅटिंग टीम देखील मॅच मध्ये होते आणि या षटकामध्ये केलेलं कमबॅक इथे गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलेला आहे 50 धावा धावफलकावरती आहेत अजूनही 50 बडबायच्या या दरम्यान थोडासा चेंडू दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता लागोपाठचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेले आहेत साबळा आता थोडासा दूरवरती जाताना पाहायला मिळतोय शेवटच्या अजूनही 13 बॉल शिल्लक आहेत आणि तब्बल 50 धावेची गरज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्यानंतर गोलंदाजीतलं सातत्य इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळालं गोलंदाज धनंजय दुर्गुडेचा आणि शेवटच्या चेंडूवरती इथे आपण पाहतो की ती जाईल एक सिंगल धावफलक पुढे जाईल 4 षटका मैदानाच्या आतमध्ये संपतील 51 धावा 2 गडी बाद 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे धावफलकावरती 51 धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित शेवटचे 12 बॉल 2 षटक इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आणि तब्बल 49 धावा बडवायच्या येणारे 12 बॉल खरं तर मैदानाच्या आतमध्ये फार महत्त्वाचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने आता प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल प्रत्येक चेंडूमध्ये इथे तुम्हाला एक मोठी धावसंख्या जमा करावी लागेल आणि त्यासाठी फलंदाजीतील विध्वंसक फलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सला मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं असणार आहे एका बाजूने विजय पावले आहेत एका बाजूने सागर मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जोपर्यंत प्रशांत संगणक मैदानाच्या आतमध्ये उभा होता निश्चित मैदानाच्या आतमध्ये धावा येत होत्या धावा तो जमत होता आणि त्याची विकेट्स खरं तर या मॅचची टर्निंग पॉईंट पाहायला मिळाली उर्वरित 12 बॉल आणि बडवायच्या त्या 49 या दरम्यान सरळ बॅटनं फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल कुणाल खोंड टिपेल झेल विकेटचं पतन आणि विजय पावले देखील मैदानाच्या आतमध्ये होतील झेलबाद क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळी 51 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहे मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
51 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 11 बॉल आणि 49 धाब्यांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेले तर प्रीतम बारी या आयकॉन खेळाडूने काय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत संघासाठी लढा दिला आणि त्या पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. या ठिकाणी उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं कालंबरी नगरीचे माजी सरपंच प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय चंद्रकांत शेठ तुळवे आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावरती अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं सन्माननीय माणिकभाऊ मुखी आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत आहे. सन्माननीय गणेश शेठ मुखी आपण उपस्थित झालात. आपले मनापासून स्वागत आहेत. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित सगळ्या मान्यवरांचे स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 51 धावा इथे आपण पाहतोय. तर पुढच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येणारी एक सिंगल देखील पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावरती आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 10 बॉल मध्ये 48 धाब्यांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या दरम्यान फटका देखील खेळण्याचा प्रयत्न. तिथे बॅटची टॉप एज पाहायला मिळेल आणि विकेटचं पतन टिपलं जाईल. झेल फलंदाज सागर मोहिते देखील होतील झेलबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळी 52 धावसंख्येवरती 4थ्या विकेटचं पतन इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल आणि 4.3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि उर्वरित शेवटचे 9 बॉल आणि 48 धाब्यांची गरज. मॅच आता फार दूरवरती जाताना पाहायला मिळते आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये कशा रीतीनं त्या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल हे देखील पाहायचं आहे. परंतु पहिल्या 3 षटकांपर्यंत बॅटिंग करणारी टीम मॅच मध्ये होते. निश्चित चांगला खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये राहिलाय आणि तिथून पुढच्या काळामध्ये विकेट्स सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये जात राहिल्या आणि त्या विकेट्सच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघ मात्र मॅच वरती एक मजबूत पकड इथे निर्माण करतो आणि फटका देखील इथे पाहतोय. 1 बाउन्स. न्यू बॅटर पप्पू पोळेकरच्या बॅटमध्ये आलाय चौकार. छप्पन्न धावा धावफलकावरती इथे उभा राहत आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल 44 धाव्यांची गरज. अजूनही 2 बॉल या षटकातील. इथे देखील फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. पप्पू पोळेकरच्या बॅटमधून आपण पाहतोय चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 67 धावा या षटकाराच्या मदतीने इथे धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 7 बॉल अजूनही 38 धाव्यांची गरज. येणारा या चेंडूवरती एखादा बिग हिट आला तर निश्चित अजूनही मॅच मध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. ते बॅटिंग टीम अर्थातच कैलासवासी नंदाई बिवरेज स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोय हा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटर चांगला फटका आहे परंतु तिथे आयकॉन अक्षय तावरे टिपतील झेल. विकेटचं पतन. फलंदाज इथे होईल झेलबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उत्तेजक येलवाडी यांची बळीची टाळ. आतमध्ये संपलं झालं. इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा धावफलकावरती उभ्या राहत आहेत. येणारे शेवटचं अंतिम षटक बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये 38 धाव्यांची गरज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होणं फार गरजेचं होतं. एका बाजूनं संघनायक जोपर्यंत प्रशांत भोईर आणि विजय पावले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते संघ निश्चित एक चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये होता परंतु सातत्यानं त्यानंतर गेलेल्या विकेट्स आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघानं अर्थातच RR वॉरियर्स साकन संघानं मॅचवरती एक मजबूत पकड आता निर्माण केलेली आहे. यानंतरची मॅच देखील आपण पाहणार आहोत. यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सायंकाळच्या सत्रातील ती दुसरी मॅच आपण त्या ठिकाणी यानंतरची पाहणार आहोत. तत्परती या मॅचमधील शेवटचे अंतिम 6 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 38 धाव्यांची गरज. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी अजित पवार यांना इथे आमंत्रित केलंय. तर न्यू बॅटर किरण कड आणि श्रीहरी राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
शेवटचं अंतिम षटक, शेवटचे 6 बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर बाकी असतील आणि तब्बल 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मॅच थोडीशी फार आता जर पाहायला गेले तर दूरवरती जाताना पाहायला मिळते. बॅटिंग टीम इथे पाहायला मिळेल. फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय श्रीहरीरावच्या बॅटमधनं, चेंडू सीमा पार, आउट ऑफ दी पार्क, हालाय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. वरती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉल 32 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर बॅटिंग टीम मध्ये जर पाहायला गेलं तर निश्चित चांगला एक अष्टपैलू दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये श्रीहरी राव देखील पाहायला मिळत आहेत. चांगली फटके त्यांच्या बॅटमध्ये सातत्याने येत असतात. वाईट बॉल, खराब बॉल इथे पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील आणि एक अतिरिक्त आव्हान तर धाव मिळेल आणि धावफलक देखील आता इथे पुढे जाईल. एका धावेमध्ये धावफलकावरती जाऊया. धावफलक 69 धावा, 5 बॉल 31 धावांची गरज. या दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका देखील खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. तर इथे पारितोषिक देखील येते. गोलंदाज अजित पवार यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अमर गोरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नोंद घ्या. आणि आयोजकांच्या वतीनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी. तर ह्या षटकावरती इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक सिंगल आहे त्यांना पाहायला मिळते आणि बबलू निंबाळकर यांच्या वतीनं देखील परंतु चेंडू 2 आता शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये 2 विकेट्स घेतल्या तर बबलू निंबाळकर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज अजित पवार यांच्यासाठी असणार आहे. या दरम्यान फुल टॉस सेट होता. फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते परंतु पंच इथे इंटरेस्टेड आहेत. मला वाटतं 2 बॉल इथे पंचांना निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे मात्र पाठवण्यात आलेला आहे. मॅच मध्ये आता थोडीशी औपचारिकता इथे बाकी असणार आहेत कारण की या चेंडूसाठी इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेलेली आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 क्रिकेटच्या स्पर्धेचं दुसरं पर्व इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एका बाजूने आरआर वॉरियर्स चाकण संघ आणि विरोधामध्ये कैलासवासी नंदा भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोळी आणि इट्स 9 बॉल. इथे मात्र पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. येणारा बॉल वरती फ्री हिट आहे. 73 धावा धावफलकावरती. या दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलेला आहे. फटका देखील आपण पाहतोय किरणकडे यांच्या बॅटमधून एक सिंगल येईल आणि त्या सिंगलच्या मध्ये धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती जाऊया. 74 धावा धावफलकावरती येत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 बॉल इथे या षटकातील शिल्लक आहेत आणि 26 धावा बनवायच्या. स्लोवर बन चेंडू मैदानाच्या आतमध्ये. खरं तर गोलंदाजीतील व्हेरिएशन हे फार महत्वाचं असतं आणि ते व्हेरिएशन इथे या चेंडूवरती पाहायला मिळालं. अजित पवार ही या षटकामध्ये गोलंदाजी अप्रतिम आहे आणि 5 चेंडूमध्ये त्यानं आतापर्यंत 12 धावा इथे खर्च केल्यात आणि निश्चितच आता शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये 26 धाव्यांची गरज आणि फटका देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे आणि त्या चेंडूवरती इथे एक सिंगल धावेत कंप्लीट केली जाईल आणि स्पर्धेचा दुसरा दिवस पहिला सामना आपण पाहतोय आणि पहिल्या मॅच मध्ये विजय होतोय आरआर वॉरियर्स चाकण संघ आणि पराभूत संघ देखील आम्ही मनापासून आभार कौतुक या ठिकाणी व्यक्त करतोय. विजय टीमचं अभिनंदन.